आपण आपला स्टँडर्ड सोडून जर आपण दुसऱ्यांसाठी त्यांच्या स्टँडर्डनुसार ॲडजस्ट करायला लागलो, की मग आपला स्टँडर्ड आपोआपच त्यांच्या लेवलचा होतो आणि आपला रिस्पेक्ट आपोआपच कमी होतो. हॅलो, हाय, नमस्ते. मी आहे मीना. तुम्ही घेऊन आले छोटंसं मिनी व्लॉग. आज आपण मारूया मस्तपैकी गप्पा आयुष्याबद्दलच्या. काही ठिकाणी असं असतं, की आपण आपलं स्टँडर्ड थोडासा आपण कमी करतो काही लोकांना आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी. तर तेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने राहायला लागतो, तर त्यांना वाटतं की अरे यार, हे तर काय यार, साधेच आहेत, असेच आहेत, तसेच आहेत. मग तिथे आपलं चुकतं की आपण आपलं स्टँडर्ड लो करतो, त्यांच्या पद्धतीने राहायला बघतो, पण आपल्याला ते जमत नसतं. मग आपण तिथे फसले गेलो असतो. आपण स्वतःला पण फसवत असतो आणि समोरच्याला पण फसवत असतो की नाही नाही, मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यातलाच आहे. त्यामुळे कधीही काही झालं तरी स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांसाठी कधीच बदलू नका. ॲट द एंड काय होणार आहे, तुम्ही कितीही कोणासाठी काही केलं तरी ॲट द एंड एकच होणार आहे. तुला कोणी सांगितलं होतं आमच्यासाठी बदल किंवा आमच्यासाठी कर? हा प्रश्न आणि हे असं वाक्य ऐकायला भेटणारच आहे. त्यामुळे लाईफमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल, तर अजिबात कुणासाठी काहीही बदलायची गरज नाही. तुमचा एकदम बेस्ट व्हर्जन दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी बेस्ट व्हर्जन बना. अजून काही कमतरता असतील तर त्या कमी आहेत त्या भरून काढा आणि खूप छान आयुष्य जगायचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतं, मी बरोबर बोलते ना? तर आज माझ्या मुलीला बरं नव्हतं, सो तिने आज सुट्टी घेतली होती शाळेतून. मग तिच्या आवडीचं भेंडी चपाती करू म्हटलं, कारण ते एकच असा पदार्थ आहे की ते आवडीने खाते. आणि किचन साफ करून घेतलं. ज्या दिवशी मी अशीच ठेवते सगळ्या राडा, त्या दिवशी नेमकं कोण ना कोणतरी येतं. तुमच्यासोबत पण होतं का असं? माझ्यासोबत तर नेहमीच होतं. त्यामुळे आता बाबा स्वयंपाकाला की पहिला किचन पुसून घेऊ, मग जेवणाचं बघू. आणि मी नवीन बुक वाचायला सुरुवात केली, नेपोलियन हिल्सचं. ते पूर्ण वाचून झाल्यानंतर त्यातले काही काही मुद्दे मी तुम्हाला नक्की सांगेन. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.